एक मिनिट, ही कार घेऊन मी गर्लफ्रेंडला फिरवायला घेऊन गेलो नव्हतो. कोणाची तरी मदत करत होतो मी. हो केलीस ना, तीही दुसऱ्याच्या जीवावर. यात तुझं काय केलं? तसंही तुला फार हौस आहे ना समाजसेवेची. मग हीच कार घ्यायची, तिचे पैसे चुकते करायचे आणि मग निघायचं हा इथून. आता इतक्यात वकील येतील माझे. सगळी प्रोसेस करते आणि आता ही कार तूच घ्यायची, दॅट्स इट. आणि मग वापर हा तुला वापरायची तशी. पण आता मला ही अजिबात माझ्या समोरही नको इथं, समजलं? आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 3. परिणिता घरी पोहोचली आणि कारमधून उतरली. तिची कार डोळ्यासमोर होती. कार जवळ येत तिने बाहेरूनच त्या कारचं निरीक्षण केलं आणि तिची अवस्था फारशी तिच्या मनाला रुचली नव्हती. एवढ्यात तो गेटमधून बाहेर आला. मॅम, आय एम रिअली सॉरी. काल सकाळीच तुमची कार तुम्हाला परत करणार होतो, पण तुमची काहीच माहिती नव्हती. मग ती माहिती मिळवायला वेळ लागला. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मी जरा रूडली वागलो त्यावेळी, पण ती वेळ तशी होती. सो आय होप तुम्ही समजून घ्याल. यार तुमच्या कारच्या कीज. तो हात पुढे करत म्हणाला. झालं बोलून तुझं. आता माझं ऐकायचं बर का मानसी. या कारचे सगळे कागदपत्र यांच्या नावे करायचे आणि आजच्या डेटला या कारची जी किंमत येते ती यांच्याकडून घ्यायची आणि मगच त्यांना घरी सोड. अगं परी, काय बोलतेस तू? त्याला पाहिलंस का? हा ही कार तरी घेऊ शकेल का? ती तिच्या कानाशी येत पुटपुटली. मानसी, ऐकायला नाही आलंय का तुला मी काय बोलले ते? ती मोठ्याने आवाज चढवत म्हणाली. एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? नाही, माझं चुकलंच थोडं त्या दिवशी. पण हो, ती परिस्थिती तशी होती. पण मी ही कार का घ्यायची? मला नकोय. हा घ्यावी लागेल मिस्टर. यू डोंट हॅव एनी ऑप्शन. पहिलं तर ज्या पद्धतीने तू माझी कार घेतलीस ना, ते मला अजिबात रुचलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, ही किती महागडी कार आहे पाहिलंस का? अशी कार ही पाहिली नसेल तू तुझ्या अख्ख्या आयुष्यात, जिला 1 महिनाही झाला नव्हता. आणि तू तिची अशी वाताहत केलीस. एक मिनिट, मी ही कार घेऊन काही माझ्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन गेलो नव्हतो. कोणाची तरी मदत करत होतो मी. हो केलीस ना, तीही दुसऱ्याच्या जीवावर. यात तुझं काय गेलं? तसंही तुला फार हौस आहे ना समाजसेवेची. मग हीच कार घ्यायची, तिचे पैसे चुकते करायचे आणि मग निघायचं हा इथून. आता इतक्यात वकील येतील माझे. सगळी प्रोसेस करते आणि आता ही कार तूच घ्यायची, दॅट्स इट. आणि मग वापर हा तुला वापरायची तशी. पण आता मला ही अजिबात माझ्या समोरही नको इथं, समजला? अरे ही काय जबरदस्ती आहे. मला कारची गरजही नाहीये. आम्ही गरीब आहोत, पण जसे आहोत तसे सुखी आहोत. ठेवा नाही तर विकून टाका तुमची तुम्ही. मला नाही गरज. म्हणत तो त्याच कीज कारवर आपटत निघाला आहे. एक मिनिट, असं नाही जाता येणार आहे तुला. सिक्युरिटी, कॅच हिम. तिने आवाज दिला तसा सिक्युरिटीने येऊन त्याला अडवलं. एवढा ॲटिट्यूड दाखवत आहेस तू, तेही मला? तुला फार महागात पडणारे हा, लक्षात ठेव. परी चुटकी वाजवत म्हणाली. ॲटिट्यूड तर तू दाखवतेस, मी नाही, समजलं ना? मी जातोय. तुमची कार प्रामाणिकपणे परत केलीये. आता माझं काम झालंय. मी कोणाच्या समोर झुकत नसतो. आरुष प्रधान नाव आहे माझं, लक्षात ठेवायचं. म्हणत सरळ तो सिक्युरिटीला ढकलून तिच्या समोरून निघून गेला. हे यू, लिसन, आय डोंट वॉन्ट दिस कार नाव. डोंट यू अंडरस्टँड? ती जवळजवळ धावायला त्याच्या मागे निघणार तर मानसीने तिला पकडलं. परी, कंट्रोल युअर सेल्फ. काय करतेस तू? जाऊ दे ना, परत केली ना कार त्याने. अगं पण मला नाही आवडलंय माझी कार त्याने असं भर रस्त्यातून नेणं. त्याची पनिशमेंट त्याला नको का? माझीच कार का नेली त्याने त्यावेळी? मी नसती केली का मदत दुसरी काही?
त्यावेळी एकतर घरी पोहोचणं माझ्यासाठी महत्वाचं होतं मानसी. मम्मा वाट पाहत असते माझी, यू नो ना. बोलता बोलता ती भयंकर चिडली. डोळे अक्षरशः आग ओतत होते आणि तिच्या मनासारखं झालं नाही म्हणताना डोळ्यातून पाणीही वाहू लागलेलं. अगं पण आता काय उपयोग आहे का? अशी चिडचिड करून काय साध्य होणार आहे? सांग बरं, तुलाच त्रास होतोय याचा परी. मानसी तिला समजावत होती. नसेल होणार साध्य, पण ना मला नाही आवडत माझ्यासमोर असं ॲटिट्यूड दाखवणं, तेही या दीड दमडीच्या माणसाने. काय समजतो काय तो स्वतःला? परी शांत हो बरं तू. मानसीने तिला जवळ घेत तिच्या पाठीवर थोपटत शांत करू लागली. तसे परीने डोळे घट्ट मिटले. कुठेतरी रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते जमत नव्हतं. मला ही कार समोर नकोय बस. मला नाही आवडत माझी वस्तू माझ्या खेरीज दुसरं कोणी वापरत असेल तर. मला हे सतत आठवत राहणार, त्यापेक्षा तूही विकून टाक. अगं वेडी आहेस का मानसी? आता तू ऐकणार आहेस की नाही? हे बघ, कार साफ करून घेतली आणि वाटल्यास आपण तिचा कलर चेंज करून वापरू शकतो. पण माझ्या मनाचं काय? ती कार पाहिली की मला हा इन्सिडेंट आठवत राहणार. जे मला नकोय त्याला ना मी चांगला धडा शिकवणार आहे, तू बघच. ठीक आहे, ही कार तुला हवी तर तू घेऊन जा, मला नकोय. शेवटचं सांगते हा आता मानसी. बर ग, आता आत येणार आहेस का? आणि किती वेळा सांगितलं परी, तू किती व्हायलेंट होत असते. सगळं चांगलं नाहीये हे. माझा कंट्रोल सुटतो मानसी. पाहिलंच मला चॅलेंज करत होता तो. अशी चीड येते ना तो आठवलं तरी. बरं बरं, बस झाला त्याचा विषय. आता नो डिस्कशन अबाउट हिम म्हणत ती परीला घेऊन तिच्या घरात आली. अरे परी, आलीस तू आज लवकर? अरे मानसी, तूही आहेस वाटतं तिच्यासोबत आज. बरं केलंस आज आलीस ते. तुझ्याशी जरा मला बोलायचं होतं. मम्मा दोघींना पाहताच म्हणाली. हो का आंटी, मग बोला ना. या परीकडे लक्ष देत जा ग मानसी. काल कसली डोक्यात राग घालून घेतलेली काय माहीत. आईनं नेमका तोच विषय काढला तसे तिने डोळे फिरवले. मी आलेच फ्रेश होऊन, तुम्ही बोला म्हणत ती तिथून सटकली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मला परीची खूप काळजी वाटते ग मानसी. पाहिलंच कशी वर निघून गेली आताही. कसं समजवायचं ग तिला? मी किती दिवस असणार अशी तिच्यासोबत? एखादा चांगला मुलगा पाहून लग्न करेल अशी तर आशाच नाहीये. एकटं जगणं सोपं असतं का या जगात? सांग बरं तू. अहो, आता मी तिला तेच समजावत होते. आता काय करणार? स्वभावाला काही औषध असतं का? तरी मी तिला नेहमी समजावत असते. अगं, एवढी मोठी बिझनेस वुमन झाली ती. एखादी हक्काची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर आयुष्य आणखी सोपं होईल. नाहीतर याच दौलतीसाठी खोटं प्रेम करून तिला फसवायलाही कोणी कमी करणार नाही. त्यात आता ती आशाही मावळते. कोण समजून घेईल तिला? कोण लग्न करेल तिच्याशी? तिचा इतका रागीट स्वभाव पाहता काय होणार आहे ना, मला तर तिची काळजीच लागून राहिली आहे बघ. मम्मा म्हणत होती आणि वरून येणाऱ्या परीनं नेमकंच ते ऐकलं. मम्मा, तू काळजी करू नकोस हा याची, प्लीज. मी समर्थ आहे आयुष्यात सगळं एकट्याने हँडल करायला. मला काही गरज नाही कोणाशी लग्न करायची. आणि केलं तरी ती एक बस ॲडजस्टमेंट असेल. याचं कारण तुला माहिती आहे. खरं प्रेम हे जगात नसतंच आणि मी तरी निदान त्याच्यावर डिपेंडंट नसेल. बघ, ऐकलंस? असं आहे हे. मम्मा म्हणाली तशी मानसी हसू लागली. तिला काय दाखवत आहेस? तिला माहिती आहे सगळं. ते सोड. आज मी लवकर आली आहे त्याचं काहीच नाही आहे का तुला? जरा हस ग म्हणत ती तिच्या मम्माच्या पुढ्यात येऊन बसली. असं बोलण्याने नसतं काही होत परी. तूच सांग मानसी, सगळे पुरुष वाईट असतात का? मम्मा प्लीज ग, आधीच डोकं दुखतंय. तू आता सारखा तो विषय काढू नकोस बरं. कशाने ग दुखतंय? दुपारी जेवली नाहीयेस का? आण जरा चेपून देते तुझं डोकं मी. मम्मा म्हणेपर्यंत तिचं डोकं तिनं मांडीवरही ठेवलेलं. मम्माच्या हलक्या हाताने मसाज करायला सुरुवात केली आणि तिने शांतपणे डोळे मिटले. याला म्हणायचं सुख. आहा मम्मा,
तू अशी डोकं चेपू लागली ना की असं वाटतं हे आहे खरंच स्वर्गसुख. यापेक्षा सुंदर प्रेमाची व्याख्या असू शकते का? जगात हे प्रेम मला मिळतंय हेच खरं आणि हेच हवं मला कायमचं. आणखी काहीही नकोय. तुला नाही कळणार तुझ्या ममाची काळजी. आणि कायमच राहता येतं का माणसाला असं वाटलं तरीही? हो, मग कायम असणारेस तू माझ्यासोबत. मी तुला काही होऊनच देणार नाही कधी. आणि असं बोलायचं नाही हा, मी आधीच सांगून ठेवते. तुला नाही कळणार, त्याला आई व्हावं लागतं परी. अरे गुड आयडिया ममा. मग आपण एक छोटीशी मुलगी दत्तक घेऊया का? हो ना मानसी, कशी वाटते तुला आयडिया? ती डायरेक्ट उठत म्हणाली, अजिबात नाही. त्यापेक्षा बघ एखादा मुलगा पसंत पडतो का? मानसी तूच समजाव ना ग आता हिला. ममा ओ हो काय ग, तुला पाहवत नाहीये का मी इतकी सुखी येते? परी आंटी मी निघते, तुमचं चालू द्या. मानसी हसत उठली. मानसी उद्या वेळेवर पोहोच हा. पण माहिती आहे ना उद्या मार्केटिंग मॅनेजरसाठीचे इंटरव्ह्यू आहेत. आहे लक्षात. आणि जाताना त्या कारचं तेवढं पाहशील. हो ग, चल बाय आंटी बाय म्हणत मानसी निघून गेली आणि परी पुन्हा मम्माकडे वळली. मम्मा तू आता लेक्चर न देता डोकं चेपणार आहेस का मी आपली वरती माझ्या रूममध्ये जाऊन पडू? पड इथेच, मी देते चेपून तुझं डोकं. तसंही तू ऐकणार आहेस का माझं? मम्मा रुसलेल्या स्वरात बोलली. मम्मा चिल, नको ना तो विषय प्लीज ग. पड आता शांतपणे, मी देते चेपून डोकं. म्हणताच तिनं पुन्हा मम्माच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि मम्माच्या सोबत असण्याचा आनंद मनात साठवू लागली. आजचा भाग इथंच संपलेला आहे. आरुष प्रधान ज्या ॲटिट्यूडमध्ये तिला चॅलेंज करून गेला आहे, परीला वाकवू शकेल का? की परीला वाकवायलाच तो तिच्या आयुष्यात आलाय? बघूया नेमकं कोण कोणाला वाकवतंय. आता परी काय करेल? खरंच आरुषला शोधून त्याचा बदला घेईल का आरुषच पुन्हा तिच्यापर्यंत पोहोचणार आहे? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.